नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, एक संपलेला पक्ष ज्यांचा एक आमदार खासदारही निवडून येत नाही त्या पक्षाबद्दल काय बोलायचं असं ज्या शरद पवार हे म्हणाले होते. परंतु त्यासोबत अनेक राजकारण्यांनी त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली. परंतु त्या लोकांना माहीत नाही की राज ठाकरे हे जे नाव आहे मित्रांनो त्यांच्या तालमीमध्ये घडले, ज्यांनी अख्खा महाराष्ट्र एका शब्दामध्ये बंद करायचे किंवा राजकारण फिरवायचे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेलं ते नाव आहे, तो व्यक्ती आहे मित्रांनो. आणि त्याच राज ठाकरेंबद्दल आता खूप मोठा असा अपडेट निघून येत आहे. कारण मित्रांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि हे दोन राजकीय नेते जर एकत्र आले तर भल्या भल्यांना जे आहे घाम फुटलेला आहे. कारण मित्रांनो, सर्वांनाच माहित आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर याचा काय परिणाम होऊ शकतो आणि कोणकोणत्या नेत्यांना याचा परिणाम भोगावा लागू शकतो आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नये हे जर सर्वात जास्त कोणाला वाटत असेल तर ती आहे भाजप. कारण भाजपला जे आहे मित्रांनो, मुंबईमध्ये एक हाती महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकून एक हाती सत्ता आणायची आहे. परंतु त्या ठिकाणी जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांचं ते स्वप्न धुळीस मिळू शकतं. कारण आजही मुंबई आणि ठाकरे हे जे नाव आहे मित्रांनो एकमेकांशी अतिशय घट्टपणे जोडलेलं आहे. मराठी माणसाची भूमिका मांडण्यासाठी त्या ठिकाणी ठाकरेच लागतात. परंतु त्या ठिकाणी जर भाजपची सत्ता आली तर भाजप जे आहे त्या ठिकाणावरून अनेक मोठमोठे प्रोजेक्ट गुजरातला पाठवले, सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर त्या ठिकाणी कायापालट करू शकतात. हे जे आहे मित्रांनो भाजपला चांगल्याच प्रकारे समजलेलं आहे. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की काही झालं तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये. दुसरा मोठा धक्का जर कोणाला बसत असेल तर तो बसतो मित्रांनो एकनाथ शिंदे यांना. कारण एकनाथ शिंदे हे जे आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे यांना सोडून वेगळे झालेले आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांना सोडून वेगळे झाल्यामुळे त्यांच्याबद्दलचा जो सेंटिमेंट आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आजही त्यांच्याबद्दल नाराजी आहेत. आणि परंतु जर समजा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर यांच्या मताचा परिणाम जो आहे एकनाथ शिंदे यांना भोगावा लागू शकतो. कदाचित त्यांचे नगरसेवकही निवडून येणार नाही असं बोललं जातं. कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे आणि त्यासोबत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मागे जे आहे लोकांची खूप मोठी अशी शक्ती आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तर कदाचित एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसू शकतो. यानंतर तिसरं नाव जे येतं मित्रांनो ते आहे शरद पवार. शरद पवार यांना माहीत आहे की जर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्धव ठाकरे अलगदपणे शरद पवार यांच्यापासून बाजूला जातील आणि ते जर बाजूला गेले तर ते शरद पवार यांना परवडणारं नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्या मागे नाही काय म्हणलं तरी खूप मोठी ताकद आहे आणि जवळपास त्यांचे आमदार जे होते मित्रांनो 10 आमदार जवळपास त्यांचे जे आहेत मुंबईमधूनच निवडून आले होते असं बोललं जाते. मुंबई विभागातून त्यांचे आमदार निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे जर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपलं खातं उघडायचं असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला काही हालचाल करायची असेल तर उद्धव ठाकरे आपल्यासोबत लागतील. हे जे आहे मित्रांनो शरद पवार यांनी चांगल्या प्रकारे हेरलेला आहे. तिसरा फटका जो आहे सर्वात मोठा त्यांनाच बसू शकतो आणि यानंतर अजित पवारांना देखील त्याचा फटका बसू शकतो. आणि कदाचित यामुळेच उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येऊ नये यासाठी संपूर्ण राजकारण्यांकडून डाव टाकले जाऊ शकतात. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.